माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजीचा जन्मदिवस आहे आणि या जन्मदिवसाच्या कालपासून चाललेल्या या कार्यक्रमामध्ये राज्यामध्ये सर्व विधानसभेमध्ये छत्रपती शिवाजी महाराजत्व अभियानाची योजना आपण तयार केली। आज काल अजितदादा पवार आपल्यातून अकस्मात निघून गेले, त्यांची पहिली जयंती आहे। त्यांची जयंतीसुद्धा आपण या ठिकाणी अशा सेवा सप्ताहाच्या माध्यमातून साजरी करतोय। 22 जुलै ते 2 ऑगस्टपर्यंत चालणारे हे कार्यक्रम या 10 दिवसांमध्ये आपण विचार करतो आहे किमान 10 लाख परिवारांना वेगवेगळ्या योजनेचा लाभ दिला पाहिजे। या 10 दिवसाच्या कार्यक्रमात 10 लाख परिवारांना काही ना काही योजना मिळाली पाहिजे असा आमचा संकल्प आहे आणि कालपासून या ठिकाणी हे सुरू झालं आहे। खरं तर देवेंद्र फडणवीसजींचं तुम्ही आता भाषण ऐकलं, त्यांच्या शुभेच्छा ऐकल्या, त्यामुळे त्यांनी सांगितलं की माझा जन्मदिवस मी कधीही मानवत नाही आणि मानू देत नाही, पण सेवा कार्य कोणी करत असेल त्याला मनाई नाही आहे। आणि त्यामुळे सेवा कार्य करण्यासाठी सेवा सप्ताह आणि सेवा सप्ताह पूर्ण करण्याकरता आमचे इथले एडीओ तहसीलदार, आमचे जिल्हाधिकारी यांनी आणि आमच्या सरकारच्या विविध खात्यांनी, कृषी विभाग, आरोग्य विभाग, जे काही आपले 48 विभाग आहेत महाराष्ट्रामध्ये, जिल्हाधिकारी अमरावतीच्या अधिकारामध्ये, या सर्व विभागांनी आज बाहेर वेगवेगळ्या स्टॉल लावून वेगवेगळ्या त्या ठिकाणी योजना तयार करून आपल्याला लाभ देण्याचा प्रयत्न करणार आहे। माझा दावा नाही की आज सारा लाभ मिळेल, त्यामुळे सुरुवात करावी लागतं आणि त्या सुरुवात केल्यामुळे आज मला असं वाटतं की पुढच्या 10 दिवसामध्ये 10 लाख परिवारापर्यंत आपण पोहोचू। खरं तर मी जिल्हाधिकारी आशिष शेरकर यांचं अभिनंदन करतो की त्यांनी मागच्या जिल्हाधिकारीच्या कार्यकाळापासून तेव्हापासून आल्यापासून तंटामुक्ती गाव अभियान त्यांनी राबवलं, गाव मुक्कामाची योजना राबवली। एखादे जिल्हाधिकारी जेव्हा गावात मुक्कामाला जातात तेव्हा त्या गावाचं, त्या जिल्ह्याचं संपूर्ण त्या ठिकाणी भौगोलिक, सामाजिक, संपूर्ण सांस्कृतिक परिस्थिती, त्या गावाचं संपूर्ण चालरीत संपूर्ण त्यांना माहिती होतं आणि त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी गाव मुक्काम केला पाहिजे, आमचे अधिकारी त्या ठिकाणी मुक्कामी गेले पाहिजे। जोपर्यंत गावात मुक्कामी जात नाही तोपर्यंत गावातले तंटे समजत नाही, गावाची परिस्थिती समजत नाही, गावाचा विकास समजत नाही, गावाच्या गरजा समजत नाही आणि त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी ही उपक्रम सुरू केले। आमचे सर्व तहसीलदार, एडीओ आणि सर्व अधिकारी आता गावागावात भेटी देऊन सर्व तंटामुक्त अभियान राबवत आहे। छोट्या छोट्या वादाकरता 10-10 वर्ष कोर्टामध्ये केस चालतं, त्या कोर्टातल्या केसेस संपल्या पाहिजे। एडीओ, तहसीलदार आणि कोर्टातल्या केसेस संपल्या तर गावातले तंटे गावात संपले तर उद्या एक चांगलं गाव तयार होईल, आदर्श गाव तयार होईल। राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, संत गाडगेबाबांच्या विचाराचे गाव तयार होतील आणि त्यामुळं ग्रामगीतेच्या माध्यमातून तंटामुक्ती अभियान या ठिकाणी करण्याचा विचार जिल्हाधिकारी यांनी आमच्या टीमनी केला। खरं तर तंटामुक्ती अभियानाचा जो या ठिकाणी विषय घेतलेला आहे ते राज्य सरकार हा विषय स्वीकारेल आणि राज्याच्या सर्वच जिल्ह्यामध्ये तंटामुक्त अभियान घेऊन पांदनचे झगडे, वहिवाटीचे झगडे, त्यानंतर रस्त्याचे झगडे, शेतामध्ये जाण्याचे वाद, हे सारे संपवण्याचा विचार आपलं सरकार करेल आणि तंटामुक्त अभियान राबवेल। या ठिकाणी मला राजेश वानखेडेचं अभिनंदन करायचं आहे की राजेश वानखेडेजीला आपण मतं दिले, त्यांना मताचं कर्ज दिलं, त्यांना दिलेलं मताचं कर्ज 5 वर्ष इमानदारीनं तुमचे कामं करून तुमच्या आशा अपेक्षा पूर्ण करण्याचा निर्णय राजेश वानखेडेंनी घेतला। मी आता मागच्या 23 वर्षापासून विधानमंडळात आहे, आमदार आहे, 2दा मंत्री आहे, 14 ते 19 मंत्री होतो, 5 वर्ष ऊर्जा मंत्री, आताही मंत्री आहे। पण 22 वर्षामध्ये पहिले 5 वर्ष जे असतात, जे निवडून आल्यावर ते विधिमंडळ समजायला, सरकार समजायला लागतात। पण या गोष्टीचा अभिमान आहे की राजेश वानखेडे निवडून आल्यानंतर मागच्या 1.5 वर्षामध्ये राजेश वानखेडेंनी संपूर्ण विधिमंडळ, संपूर्ण मंत्रालय, राज्य सरकारचे 48 डिपार्टमेंट, केंद्र सरकारचे डिपार्टमेंट, दिल्लीतलं सरकार, महाराष्ट्राचं सरकार, जिल्हा परिषद, कलेक्टर, साऱ्या विभागाकडे या ठिकाणी मागे लागून तिवसा मतदारसंघामध्ये मागच्या 10 वर्षात जे कामं झाले नाही ते कामं 1.5 वर्षात पूर्ण करण्याचा त्यांनी विचार केला आणि माननीय राजेश वानखेडेजी यांनी खऱ्या अर्थाने आपला कार्यकाळ हा या 1.5 वर्षामध्ये एक उत्कृष्ट आमदार म्हणून केला। खरं तर निवडून आल्यावर जो जनप्रतिनिधी आहे तो जनसेवेसाठी असतो, समाजाच्या शेवटच्या व्यक्तीचं कल्याण हेच महत्त्वाचं आहे आणि म्हणून अशा शिबिराच्या माध्यमातून गरीब माणसाचं कल्याण, जे व्यक्ती
जे छोट्या छोट्या कामाकरता वारंवार फिरत असतात त्या सर्व लोकांना न्याय द्यायचा प्रयत्न त्यांनी केला आहे. खरं तर राजेश वानखेडेसारखा उत्कृष्ट आमदार या ठिकाणी या मतदारसंघाला मिळालेला आहे. देवेंद्र फडणवीसचं सरकार, आपलं सरकार, राजेश वानखेडेजींनी मागितलेल्या प्रत्येक निधीचं, प्रत्येक कामाचं नियोजन करतं आहे. मी आश्वस्त करतो राजेश वानखेडेजींना की तुम्ही जे जे काही मागितलं ते सरकार पूर्ण दिल्याशिवाय राहणार नाही. याची जबाबदारी या ठिकाणी मी घेतो आहे. तुम्ही संतांचे त्या ठिकाणी चरित्राच्या आधारावर काही गोष्टी करायच्या ठरवल्या. काल गुरुकुल मोजरीमध्ये आपण गेलो. गुरुकुल मोजरीमध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या जागेसाठी काल 45 लाख रुपये माफ करायचे होते. आम्ही या ठिकाणी गेलो काल आणि तिथे ते माफ करून दिले. आता राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची जागा आहे नागपूरची, ती जागा त्यांना आता फ्रीमध्ये मिळाली. त्यांना आता कुठलेही पैसे सरकारकडे लागणार नाही, हा निर्णय आपण केला. एवढंच नाही तर राजेश वानखेडेंनी जे यात्रास्थळ सांगितले ते आपण पूर्ण करू. पिण्याच्या पाण्याची योजना ती पूर्ण करू. जे जे राजेश वानखेडे सरकारला मागेल, जे जे वचन राजेश वानखेडेंना आपल्याला दिले आहे, जे जे आश्वासन आपल्याला दिलेलं आहे ते पूर्ण करण्याची जबाबदारी आमची आहे, सर्वांची आहे. आणि ती पूर्ण केल्याशिवाय आम्ही राहणार नाही. खरं तर छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानाचं नाव कुठून आलं, हा विषय कुठला आला, हा कशावरनं प्रेरणा मिळाली, तर छत्रपती शिवाजी महाराजांचा जो कारभार होता, राज्यकारभार, त्या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यकारभाराच्या तीन महत्त्वाच्या विषयावर त्या ठिकाणी आपल्याला प्रेरणा मिळतं. छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणा काय आहे, तर लोकाभिमुख सरकार असलं पाहिजे. सरकारच्या दारात जनतेने जाऊ नये, सरकारने जनतेच्या दारात जावं, ही लोकाभिमुख प्रशासनाची संकल्पना कोणी दिली, तर छत्रपती शिवाजी महाराजांनी दिली. छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या राजकारभारामध्ये गतिमान सरकार असलं पाहिजे. म्हणजे सरकारने आपलं काम 4 दिवसात करण्यापेक्षा 1 दिवसात केलं पाहिजे, 1 दिवसात 1 तासात केलं पाहिजे. आणि जनतेला वारंवार कार्यालयाचा खेटा मारता लागू नये, जनतेचा वेळ जाऊ नये, जनतेला त्या ठिकाणी सुखद लाभ दिला पाहिजे. त्यांच्या डोळ्यामध्ये आनंद अश्रू असले पाहिजे. दुःखाचे अश्रू घेऊन कुठलाही गरीब माणूस आमच्या ऑफिसमधून जाऊ नये, त्यांनी सुखद होऊनच दिलं पाहिजे, असं छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणा होती. आणि तिसरी प्रेरणा होती भ्रष्टाचारमुक्त प्रशासन, पारदर्शी प्रशासन. जनतेला त्याच्या कामाकरता पैसा लागू नये, जनतेला त्याच्या कामाकरता कुणालाही भ्रष्टाचाराच्या माध्यमातून पैसा द्यावा लागू नये, ही छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणा होती. म्हणून या अभियानाला आपण छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानाचं नाव दिलं. आपण महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचं नाव का घेतो, कारण महामानव डॉक्टर बाबासाहेबजी आंबेडकर यांनी संविधानाच्या माध्यमातून समाजाच्या शेवटच्या गरीब माणसाच्या कल्याणाची बाब दिली आहे. पंडित दीनदयाल उपाध्यायजींनी अंत्योदय म्हटलेला आहे, समाजाचा शेवटचा गरीब माणूसच तुमच्या विकासाचा केंद्रबिंदू राहिला पाहिजे. त्यांच्या जीवनामध्ये खरी क्रांती करून दिली पाहिजे. प्रत्येक गरीब माणसाला राहायला घर असलं पाहिजे, त्याला त्या ठिकाणी पाणी असलं पाहिजे, वीज असली पाहिजे, त्यांच्या मुलाला चांगली शाळा असली पाहिजे. या व्यवस्था उभ्या करण्याची जबाबदारी सरकारची आहे. आणि म्हणून या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान आलं. आणि या अभियानाच्या माध्यमातून निवडणुकीच्या काळात दिलेले वचन पूर्ण करणे ही सरकारची जबाबदारी म्हणून आता आम्ही पुढे जातो आहे. आम्ही महत्त्वाचे चार वचनं दिले होते. जेव्हा राजेश वानखेडेच्या निवडणुकीमध्ये आम्ही तुम्हाला मत मागायला आलो होतो तेव्हा 4 वचन दिले होते. जर राज्यामध्ये आमचं सरकार आलं तर आम्ही शेतकऱ्याचं कर्ज माफ करू. आणि मला या गोष्टीचा अभिमान आहे की या राज्यातल्या 35 लाख शेतकऱ्यांचं 36 लाख कोटी रुपयाचं कर्ज काल माफ झालं. आणि काल पहिली यादी काल जाहीर झाली, त्यातनं आता शेतकऱ्यांचं कर्ज माफ झाल्याची यादी आली. आपण वचन दिलं होतं की जर आपलं सरकार आलं तर आपण शेतकऱ्यांचं 15 वर्षापासून वीज पंपाचं वीज बिल माफ करू, शेतातलं वीज बिल. आपण बघा, तुम्ही एक मत राजेश वानखेडेला दिलं, आपलं सरकार आलं आणि आज बघा आपल्या सरकारने काल 45 लक्ष शेतकऱ्याच्या शेती पंपामधले 46,46,000 करोड 46,000 करोड 1 कोटी 2 कोटी 46,000 वेळा इतका पैसा काल माफ केला. आणि 15 वर्षाचं इलेक्ट्रिक बिल सरकारने माफ करून टाकलं. आता तुमच्या पंपावर इलेक्ट्रिकचं बिल शिल्लक नाही, हा निर्णय सरकारने केला. तुमचं एक मत किती महत्त्वाचं होतं, जे शेतकऱ्याचं कर्ज माफ करण्यात कामी आलं. तुमचं एक मत इतकं महत्त्वाचं होतं की आम्हाला वीज बिल माफ करता आलं. तुमचं एक मत इतकं महत्त्वाचं होतं की कालच्या विधिमंडळाच्या विधानसभेच्या मध्ये एक कायदा मी पारित केला
आता आमची शेतकरी बहीण, या महाराष्ट्रातल्या सर्व बहिणींना शेतकऱ्याचा दर्जा द्यायचा. आता शेतामध्ये काम करणारी मजूर महिला जरी असेल, तिच्या नावानं 7/12 जरी नसेल, पण ती शेतामध्ये काम करताय, शेतमजुरी करताय, तिच्या हातीत विळा आहे, तिच्या हाती ती कापणी करते आहे, तिलाही सुद्धा आता शेतकरी दर्जा देण्याचा निर्णय सरकारने घेतला आणि हा दर्जा देण्याचा काम सरकारने केलं. आता आपल्या सर्व शेतामध्ये काम करणाऱ्या, व्यवसाय करणाऱ्या सर्व बहिणींना आता शेतकरी दर्जाचं कार्ड मिळणार आहे आणि या कार्डवर केंद्र सरकार, राज्य सरकारच्या शेतकऱ्यांच्या सर्व योजना, शेती असो की नसो, आमच्या बहिणींना मिळणार आहे आणि हा निर्णय आपल्या सरकारने घेतला. आणि म्हणून आपल्याला पुढच्या महिन्याभरामध्ये कलेक्टर साहेब सर्व महिलांना शेतकरी दर्जाचं कार्ड वाटप करायचं आहे. उद्या एखाद्या शेतामध्ये वीज पडली, एखाद्या शेतामध्ये नुकसान झालं, तर तिचं नाव शेतकरी नसल्यामुळं ते आपण योजना देऊ शकत नाही. स्वर्गीय गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना करू शकत नाही, त्या बहिणींना आपण मदत करू शकत नाही, त्या परिवाराला मदत करू शकत नाही. आणि म्हणून शेतकरी दर्जा देण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतला आणि आता तुम्हाला एक सन्मानाचं स्थान, शेतकरी म्हणून स्थान मिळणार आहे. मजूर असेल तरी शेतकरी दर्जा मिळणार आहे. सन्मानाचं स्थान देण्याचा निर्णय आपण केला आहे. एवढंच नाही, ते 1 जानेवारी 2011 पूर्वी, 1 जानेवारी 2011च्या पूर्वी जो व्यक्ती ज्या सरकारी जागेवर राहत असेल, झुडपी जंगलाच्या जागेवर राहत असेल, कुठल्याही जागेवर राहत असेल, गायरान जागेवर राहत असेल, त्या सर्व लोकांना आता 1,500 फुटापर्यंत तुमचा पट्टा वाटप करण्याचा निर्णय सरकारने घेतला आणि आता 1,500 फुटापर्यंत आपण घराचे पट्टे वाटप करणार आहे. आणि एवढंच नाही, पट्टा नाही, पट्ट्यानंतर 1,000 रुपयामध्ये, फक्त 1,000 रुपयामध्ये त्या पट्ट्याची रजिस्ट्री करून त्याला मालक बनण्याचा निर्णय आपण करतोय आणि ज्यातनं खऱ्या अर्थाने गरीब माणसाला 2.5 लाखाचं घर देण्याचा निर्णय केला. एकडे सरकारकडनं अतिक्रमण रेग्युलाइज करणे, दुसरीकडे शेतकऱ्यांचं, दुसरीकडे त्यांना रजिस्ट्री करून देणे, हे सर्व निर्णय आपण करतोय. एवढंच नाही, तर पुढच्या काळामध्ये मुख्यमंत्री बळीराजा पांधन रस्ते योजनेच्या माध्यमातून मी या ठिकाणी राजेश वानखेडेला विनंती करेल, यावर्षी आपण 7.5 कोटी दिलेच आहे, पण आपल्याला पुढच्या 5 वर्षामध्ये तिवस्यामध्ये एकही वहिवाटीचा रस्ता, एकही पांधन रस्ता असा नको आहे ज्यातनं शेताला शेतात जाण्याचा रस्ता असला पाहिजे. शेतकऱ्यांना शेतात जाण्याचा रस्ता करून देण्याचा निर्णय 5 वर्षात करायचा आहे.